मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासला सुरुवात करू. तर आजपासून आपल्याला नवीन पाठाला सुरुवात करायची आहे. तर 5वा पाठ जो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ असं पाठाचं नाव आहे. तर या पाठाला आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर आतापर्यंत आपण 4 प्रकरणं बघितली, त्याच्यामध्ये वेगवेगळे संदर्भ आपल्याला दिसले, ज्याच्यामध्ये इंग्रज भारतात आले, सर्वश्रेष्ठ झाले. त्यानंतर मग त्यांनी साम्राज्य विस्तार केला, त्याच्यामध्ये फ्रेंचांचा पराभव, त्यानंतर मग मराठ्यांचा पराभव, शिखांचा पराभव. त्यानंतर आपण काल परवा जे प्रकरण बघितलं त्याच्यामध्ये म्हैसूरच्या हैदर अली आणि टिपू सुलतानचा पराभव, अशा सत्ता संघर्षाचा कालखंड आपण आतापर्यंत बघितलेला आहे. आजपासून वेगळं प्रकरण एक आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ. तर या प्रकरणाचा संदर्भ वेगळा आहे. इथे जे आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले परिणाम असं जे आपण तिसरं प्रकरण बघितलं, की इंग्रजांनी आपल्या देशामध्ये नागरी सेवा केल्या, पोलीस व्यवस्था आणली, त्यानंतर न्यायदान व्यवस्था बदलली, शिक्षण पद्धत वेगळी आणली, जमीन महसूल विषयक धोरणं आपल्या देशामध्ये वेगळी त्यांनी अंमलबजावणी केली. तर या सगळ्याबरोबरच इंग्रजांनी आणखी एक वेगळा प्रयत्न केला होता, तो म्हणजे आपल्या देशातील सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या अनिष्ट असलेल्या चालीरीती, रूढी परंपरा बदलण्यासाठी सुद्धा इंग्रजांनी प्रयत्न केले. त्याच्यासाठी विशेष कायदे सुद्धा त्यांनी केले. त्यामुळे या ठिकाणी इंग्रजांच्याच कार्यकाळामध्ये ज्या काही शिक्षण विषयक असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, ज्या गोष्टी अनिष्ट होत्या, तर त्या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जसं आपण आपल्या प्राचीन कालखंडाचा संदर्भ जर आपण घेतला, की वैदिक कालखंडामध्ये आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये समाजातील स्त्रियांच्या स्थानाबद्दलचा जर आपण विचार केला, तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांना समाजामध्ये मानाचा दर्जा होता. काही प्रमाणामध्ये स्त्रियांना धार्मिक गोष्टींमध्ये सुद्धा मुभा असलेली दिसते. शिक्षण घेण्याचाही काही प्रमाणामध्ये हक्क, अधिकार होता. पण उत्तर वैदिक कालखंडामध्ये जेव्हा मनु नावाच्या लेखकानं मनुस्मृतीचं लेखन केलं आणि या मनुस्मृतीच्या लेखनानंतर त्या मनुस्मृतीमध्ये जे काही धार्मिक आणि सामाजिक गोष्टी घालण्यात आल्या, त्याचा उल्लेख करण्यात आला, म्हणजे जाती व्यवस्थेबद्दल त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं, स्त्रियांच्या समाजातील स्थानाबद्दलही त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं. त्यामध्ये त्यानं असं एक उल्लेख आपल्या स्त्रियांच्या स्थानाबद्दल मनुस्मृतीमध्ये लिहिला, की स्त्री ही जन्मापासून मरेस्तोपर्यंत परावलंबी जीवन जगते, म्हणून स्त्रियांना समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचे अधिकार दिले जाऊ नये, असं म्हणून मनुस्मृतीमध्ये लिहिलं. आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्या ठिकाणी त्यानं मांडलं. त्या स्पष्टीकरणामध्ये त्यानं काय लिहिलं, की स्त्री लहानपणी आपल्या वडिलांवर आश्रित असते, तारुण्यामध्ये आपल्या पतीवर अवलंबून असते आणि वृद्धापकाळी आपल्या मुलांवर आश्रित असते. असं जीवनाच्या तिन्ही टप्प्यांमध्ये स्त्रिया या पुरुषांवरती अवलंबून असलेल्या दिसतात, परावलंबी जीवन जगताना दिसतात. म्हणून स्त्रियांना समाजामध्ये कुठलाही मानाचा दर्जा, त्यांना हक्क, अधिकार दिले जाऊ नये, असं आपल्या म्हणून लिहिलं. आणि मग उत्तर वैदिक कालखंडानंतर आपल्या देशामध्ये स्त्रियांच्या समाजातील स्थानाबद्दल सगळी मतमतांतर बदलली आणि स्त्रियांना कोणत्याही पद्धतीचे अधिकार समाजात दिले गेले नाही. मग ते सामाजिक दृष्ट्या असो, धार्मिक दृष्ट्या असो, कौटुंबिक दृष्ट्या असो, आर्थिक दृष्ट्या असो किंवा शैक्षणिक दृष्ट्या असो, असं कोणत्याही पद्धतीच्या गोष्टींमध्ये स्त्रियांना अधिकार दिले गेले नाही. आणि म्हणून मग इथे उत्तर वैदिक कालखंडानंतर जे समाजातलं स्त्रियांचं स्थान बदललं, ते उंचावण्यासाठी मग अनेक सामाजिक आणि धार्मिक सुधारकांनी प्रयत्न केलेले
आहे. हा एक मुद्दा या प्रकरणामध्ये आपल्याला समजावून घ्यायचा आहे की उत्तर वैदिक कालखंडानंतर जे समाजातलं स्त्रियांचं स्थान बदललं, त्यांच्या स्थानाला जो धक्का बसला, तर त्या गोष्टींचा उहापोह या प्रकरणामध्ये करण्यात आलेला. दुसरी महत्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या अशा अनेक गोष्टी धर्मानं सांगितलेल्या आहेत म्हणून पाळल्या जातात. जसं मांजर आडवं जाणं अपशकुन मानला जातं, घराच्या कौलावरती कावळा ओरडणं अपशकुन मानला जातं. त्याच्यातही पुढे असं आहे की जर घरामध्ये पाहुणा येणार असेल तर कावळा ओरडतो असं म्हणतात. त्यामुळे ही एक प्रथा असेल. मृत्यू झाल्यानंतर पिंडाला कावळा शिवणं ही आपल्या धर्मामध्ये प्रथा प्रचलित आहे. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करणं असेल, ही एक तत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. सापांची पूजा करणं असेल, ही तत्व आहे. म्हणजे निसर्गात, ज्याला आपण निसर्ग देवता म्हणतो, मग त्यामध्ये साप असेल, नदी असेल, समुद्र असेल किंवा वृक्ष असेल, यांची पूजा करण्याची प्रथा रूढ आहे. याच्याबरोबर अशी काही झाडं आहेत की ज्या झाडांचं सकाळी उठल्यानंतर दर्शन घेणं अपशकुन मानलं जातं. जसं कुणीही पपईचं झाड घराच्या समोर अंगणात लावत नाही, का तर सकाळी उठल्यानंतर त्याचं दर्शन घेणं अपशकुन मानलं जातं. त्यामुळे अशा हिंदू धर्मामध्ये अनेक पद्धती किंवा विचार रूढ आहेत जे बदलणं गरजेचं आहे. काळानुरूप वैचारिक बदल करणं गरजेचं होतं आणि तो बदल कसा झाला तो या प्रकरणामध्ये मांडण्यात आलेला आहे की समाजामध्ये रूढ असलेल्या चालीरीती, अनिष्ट रूढी परंपरा आपण बदलल्या पाहिजे, हे तत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. ते संदर्भ या ठिकाणी. त्यानंतर स्त्री शिक्षणाचा एक संदर्भ आहे की स्त्रियांना शिक्षण घेण्याचा किंवा देण्याचा प्रघात आपल्या देशामध्ये नव्हता, म्हणून मग स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करण्यात आला आणि याची सुरुवात 1848 ला महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. पुढे आपल्या महादेव गोविंद रानडे किंवा प्रार्थना समाजानं 1884 साली मुलींसाठी माध्यमिक शाळांची सुरुवात केली. त्याच्या पुढे जाऊन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली. म्हणजे स्त्री शिक्षण फक्त प्राथमिक वर्गांपुरतं मर्यादित न राहता ते माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक आणि विद्यापीठीय स्तरावरचं शिक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजे. समाजामध्ये पुरुषांप्रमाणे स्त्रियांना समान हक्क आणि अधिकार दिले गेले पाहिजे, या सगळ्यांचा संदर्भ या पाठामध्ये आपल्याला दिलेला दिसून येईल. आणि सगळ्यात शेवटी महत्वाची एक गोष्ट आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये असंख्य धर्मग्रंथ प्रचलित झालेले आहेत. म्हणजे भगवद्गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, वेद आहे, वेदांग आहे, उपनिषद आहे, आरण्यके आहे. तर असे अनेक धर्मग्रंथ आहेत. ज्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अंगीकार आपला हिंदू धर्म करतो. मग ज्ञानेश्वरी असेल तर त्याच्यामधलेही संदर्भ आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रचलित झालेले दिसतात. त्यामुळे धर्मग्रंथ असंख्य आहेत आणि प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या धर्मग्रंथांचा आधार घेऊन आपला हिंदू धर्म प्रचलन करताना दिसतो. जसं मुस्लिम पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अंगीकार करतात, बाकी कुठल्याही धर्मग्रंथाचा आधार नाही. ख्रिश्चन धर्माचा संदर्भ घेतला तर फक्त बायबलचा संदर्भ घेतात, बाकी कुठल्याही धर्मग्रंथाचा आधार घेत नाही. पण फक्त आपला हिंदू धर्म असा आहे ज्या हिंदू धर्मामध्ये असंख्य धर्म आहेत, असंख्य देव आहेत, 33 कोटी देव आहेत. त्यामुळे या धर्माची आणि देवाची व्याख्या आपल्या प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये वेगळी सांगितली. त्यामुळे प्रत्येकाच्या मनाला जसं पटेल, जसं रुचेल त्या पद्धतीनं हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना आपल्याला धर्मतत्वे दिसतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक वेगवेगळ्या चालीरीती रूढ झालेल्या आहेत. त्यामुळे आधुनिक विचारसरणीला अनुरूप या सगळ्या सामाजिक
आणि धार्मिक चालीरीती बदलल्या पाहिजेत, नवीन गोष्टींचा आपण अंगीकार केला पाहिजे, यासाठीचं धर्म प्रवचन या प्रकरणामध्ये केलेलं आपल्याला दिसतं आणि तो संदर्भ आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ज्याच्यामध्ये पहिला संदर्भ आपल्याला दिसतो की वैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्था आली, मग वर्णव्यवस्थेचं रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये झालं. कारण वर्ण जे 4 होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग शूद्रांना खालच्या दर्जाची कामं लावली जायची आणि या शूद्रांच्या मध्येच मग खालच्या जातींचा उगम झालेला दिसतो आणि तो सुद्धा कामानुसार. जसं आपण याच शूद्रांच्या मध्ये मध्ययुगीन कालखंडाचा संदर्भ घेतला तर 12 बलुतेदार उदयाला, काही कालखंडानंतर त्याच्यामध्ये आणखी एक 6 बलुतेदार ऍड झाले, मग त्याला आपण 18 अलुतेदार म्हणतो, म्हणजे 18 जाती निर्माण झाल्या. त्यामुळे इथे वर्णव्यवस्थेनंच जाती व्यवस्थेला जन्माला घातलेला आहे आणि मग या जातींमध्ये कोण उच्च आणि कोण नीच हे आपल्या धर्मग्रंथाने ठरवलं. त्यामुळे इथे जातीभेद मोठ्या प्रमाणावर वाढला, वर्णभेद मोठ्या प्रमाणावर वाढला आणि पुढे जाऊन लिंगभेद सुद्धा वाढला. त्यामुळे जात, धर्म, वर्ण, वर्ग, लिंग या सगळ्या भेदाभेदाच्या विरोधात काय म्हणतो की प्रचार करणं आणि हे सगळे भेदाभेद समाजाला विघातक आहे हे लोकांना पटवून देणं, समाजाला पटवून देणं गरजेचं होतं, तरच आपला समाज उन्नती साधेल, अन्यथा साधणार नाही. यासाठीचे प्रयत्न जे काही केले गेले ते इथे आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे तो इथे महत्वाचा संदर्भ आहे की जात, धर्म, वर्ग, वर्ण आणि लिंग भेदाच्या विरोधात प्रचार आणि प्रसार करणं. ज्याच्यामध्ये साधारण 1873 पासून आपल्या देशामध्ये ब्राह्मणेतर चळवळीला सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये मग स्त्रियांनाही समान लेखण्याचा प्रयत्नही झालेला आपल्याला दिसतो. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे, 19व्या शतकात ज्या काही गोष्टी इथे झालेल्या आहेत, ज्याला आपण काय म्हणणार आहे, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ, ज्याला पुनरुज्जीवनाचा कालखंड असं म्हणतात 19व्या शतकात. तर पुनरुज्जीवनाचा कालखंड, पुनर्जीवित करणं कशाला, धर्माला आणि समाजाला. म्हणजे जो जुना वैदिक कालखंडातला हिंदू धर्म होता त्या वैदिक कालखंडातील हिंदू धर्माला पुनर्जीवित करण्याची गरज होती आणि ती गरज या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीच्या निमित्ताने पुढे आलेली. मग इंग्रजांनी आपल्या देशामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रचार प्रसार केला, ज्याच्यामुळे पाश्चिमात्य शिक्षणाचा, पाश्चिमात्य साहित्याचा आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव भारतामध्ये पडला, ज्यामुळे आधुनिक विचार भारतात वाहू लागले आणि म्हणून पाश्चिमात्य विचारांचा अंगीकार करून या ठिकाणी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ घडवून आणलेली दिसते. कारण इंग्रजांच्या किंवा पाश्चिमात्य साहित्याचा आणि संस्कृतीचा ज्यावेळी प्रभाव पडला तेव्हा आपल्या देशामध्ये राष्ट्रीयता, लोकशाही, समानता या गोष्टींचा उहापोह झालेला दिसतो. त्या गोष्टी आपल्या देशामध्ये अंगीकारलेल्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणून या ठिकाणी भारताच्या रूढी परंपरांकडे नव्या दृष्टीने बघण्याची गोष्ट आपल्या देशामध्ये रुजली. स्त्रियांना आणि शूद्रांना जे हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं तर ते स्त्रियांना आणि शूद्रांना हक्क देणं आणि समाजाची उन्नती साधणं हे काम या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. मग याच्यामध्ये असंख्य कार्यकर्ते जे राजाराम मोहन रॉय आहेत, दयानंद सरस्वती आहेत, त्यानंतर स्वामी विवेकानंद आहेत, आपले दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, महादेव गोविंद रानडे आहेत, त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत, ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, त्यानंतर नारायण गणेश चंदावरकर आहेत, मादाम ब्लेवटस्की आहे, कर्नल ऑलकॉट आहे, अॅनी बेजंट आहे, त्यानंतर सर सय्यद अहमद खान आहेत. असे अनेक जण आहेत ज्या लोकांनी, ज्या समाज सुधारकांनी 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ या ठिकाणी घडवून आणलेली आहे. तर इथे आपल्याला या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीची जी पहिल्यांदा सुरुवात झाली,
बंगाल प्रांतामध्ये, तर त्या बंगाल प्रांताचा पहिला संदर्भ या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तर इथे ब्राह्मो समाज याबद्दलचं तत्व आपण आता बघणार आहोत. की आता जी मी काय पार्श्वभूमी सांगितली, तर ती आपल्या देशातली एकंदर प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत 19व्या शतकापर्यंत एकंदर अशा पद्धतीची सामाजिक रचना निर्माण झाली. आणि या सामाजिक रचनेच्या विरोधात जो पहिला प्रयत्न या ठिकाणी झाला तो ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून. त्यामुळे इथे आपल्याला पहिला या पाठातला पहिला भाग बघायचा आहे, तो म्हणजे ब्राह्मो समाज, ज्याची स्थापना 1828 ला राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. तर नेमकं ब्राह्मो समाज काय आहे, याच्यामध्ये काय नेमकं तत्व सांगितलेलं आहे, तर याचा संदर्भ आता आपण बघू. तर राजाराम मोहन रॉय यांनी समाज सुधारणा चळवळीला जी काही चालना दिली, तर त्याचं तत्व असं होतं की अनेक भाषांचं ज्ञान त्यांना होतं आणि त्या सगळ्या भाषांमध्ये लिहिलेलं साहित्य त्यांनी काय म्हणतो की अभ्यासलं. त्याच्यामध्ये साधारण संस्कृत, अरेबिक, पर्शियन, इंग्रजी, फ्रेंच, ग्रीक, लॅटिन अशा अनेक भाषांवरती त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं होतं. आणि एवढ्या भाषांमध्ये लिहिले गेलेलं साहित्य त्यांनी अभ्यासलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांची वैचारिक तयारी अशी झाली की आपल्या हिंदू धर्मामध्ये असंख्य असे धर्मग्रंथ आहेत की ज्या धर्मांच्या विरोधात किंवा समाज सुधारणेसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न या ठिकाणी आपल्या राजाराम मोहन रॉय यांनी केलेले. कारण या सगळ्या भाषांचा अभ्यास करत असताना भारतीय संस्कृती, भारतीय धर्म आणि इतर देशातले धर्म आणि संस्कृती या सगळ्यांचा तुलनात्मक अभ्यास यांनी केला. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती आहेत तर त्या बदलण्यासाठी पहिल्यांदा यांनी प्रयत्न केलेले दिसतात. की ज्याच्यामध्ये बायबलचा मूळ अर्थ समजून घेण्यासाठी त्यांनी ग्रीक आणि हिब्रू या दोन भाषा आत्मसात केल्या आणि बायबल हे पूर्णपणे त्यांनी समजावून घेतलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर मग कलकत्ता या ठिकाणी त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली, म्हणजे आत्मा याचा अभ्यास केला जावा यासाठी. तर आत्मीय सभेची स्थापना कलकत्ता या ठिकाणी केली, ज्याचा उद्देश होता आत्मीय सभा स्थापन करण्यापाठीमागे की धार्मिक आणि सामाजिक अनिष्ट चालीरीतीनं आपल्या समाजातून हद्दपार करणं या एका मूळ उद्देशाला. आता एकटा प्रयत्न करून शक्य नाहीये, त्यामुळे आपण संघटना निर्माण करावी ज्या संघटनेच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट चालीरीतीनं धार्मिक रूढी परंपरांना आपण हद्दपार करू शकेल. त्यामुळे संघटना पाहिजे आणि ती संघटना आत्मीय सभेच्या माध्यमातून त्यांनी स्थापन केली. याच आत्मीय सभेचं रूपांतर 1828 साली ब्राह्मो समाजामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. ज्यावेळी 1828 ला त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली तेव्हा या ब्राह्मो समाजाचा पुन्हा उद्देश त्यांनी बदलला की जाती पद्धती आणि अंधश्रद्धा यापासून हिंदू धर्माचे शुद्धीकरण करणं असा उद्देश त्यांनी ठेवला. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेली जातीयता असेल, अंधश्रद्धा असतील, तर त्या सगळ्या अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्माचं शुद्धीकरण झालं पाहिजे. आणि यासाठी यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसते. पुढे 1829 साली राजाराम मोहन रॉय यांनी ब्रिटिशांच्या मदतीनं एक चांगला प्रयत्न घडवून आणला. तो म्हणजे बंगाल प्रांतामध्ये सतीबंदीचा कायदा विल्यम बेंटिंग यानं लागू केला. आणि या सतीबंदीच्या कायद्याला राजाराम मोहन रॉय यांनी पाठिंबा दिलेला दिसतो. आता सतीबंदी म्हणजे काय, तर उत्तर भारतामध्ये जर हिंदू स्त्रीचा पती वारला तर पती मेल्यानंतर ज्या ठिकाणी पतीला अग्नी दिली जाते तर त्या अग्नीमध्ये त्या पत्नीनं आपली उडी घालायची आणि स्वतःच्या प्राणाचं बलिदान द्यायचं. याला सती जाणं असं म्हणतात, म्हणजे स्वतःच्या प्राणाची आहुती देणं. पण कशामध्ये, ज्या ठिकाणी पती मेल्यानंतर जी त्याला शेवटची अग्नी दिली जाते, जो आपल्या हिंदू धर्मामध्ये 16वा संस्कार मानला जातो अग्निसंस्कार, तर अग्नी जी दिली जाते तर त्या अग्नीमध्ये त्या पत्नीनं उडी द्यायची आणि स्वतःच्या प्राणाची बलिदान करायचं. याला सती प्रथा असं म्हणतात. ही उत्तर भारतामध्ये असंख्य
धर्मांमध्ये प्रचलित असलेली दिसते, जसं राजपुतांमध्ये सुद्धा ही प्रथा प्रचलित होती, ज्याच्यामध्ये यालाच आणखी एक प्रथा म्हणतात जोहार प्रथा, जिथे सामूहिक चिता पेटवली जाते आणि सामूहिकपणे अनेक स्त्रिया एकत्र आपल्या प्राणाचं बलिदान करतात, त्याला जोहार प्रथा असं म्हणतात. म्हणजे सती आणि जोहार या दोन्ही प्रथा स्त्रियांच्या बाबतीत शोषण करणाऱ्या होत्या आणि म्हणून राजा राम मोहन रॉय यांनी स्त्री उद्धाराचं पहिलं काम जर का कुठलं केलं असेल तर विल्यम बेंटिंक याच्या मदतीनं बंगाल प्रांतामध्ये 1829 साली सतीबंदीचा कायदा लागू केलेला आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये पुढे या कायद्याला विरोधी झाला, पण विल्यम बेंटिंक यांनी हा कायदा बंगाल प्रांतामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. पुढे मग जे काही पाश्चिमात्य विचार असतील, समाज सुधारणा किंवा धर्म सुधारणा करण्याच्या दृष्टीने जी तत्व असतील तर ती सर्व लोकांना समजली पाहिजे आणि सगळ्यात सोप्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, यासाठी आपल्या राजाराम मोहन रॉय यांनी बंगाली भाषेमध्ये संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. जसं आज सुद्धा वर्तमानपत्राचं आयुष्य जरी 1 दिवसाचं असलं तरी वर्तमानपत्र हे ज्ञानाचं भांडार, कारण 2, 3, 4 रुपयाला वर्तमानपत्र मिळतं, ज्याच्यामध्ये 12 ते 14, 16 पानं आपल्याला 2 ते 4 रुपयामध्ये मिळतात. पण त्या 2 ते 4 रुपयाच्या वर्तमानपत्रामध्ये असंख्य प्रकारची माहिती आपल्याला समजते. देशातलीच नाही तर जगातली माहिती आपल्याला वर्तमानपत्राच्या माध्यमातून समजते. त्यामुळे अतिशय सोपं माध्यम वर्तमानपत्र जे लोकांमध्ये जागृती करू शकेल, यासाठी आपल्या राजाराम मोहन रॉय यांनी बंगाल प्रांतामध्ये बंगाली भाषेमध्ये संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं, ज्याच्या माध्यमातून वैचारिक जागृती लोकांमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये ज्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाती पद्धतीच्या विरोधात लिखाण करणं असेल, वर्णभेदाच्या विरोधात असेल, स्त्रियांच्या हक्कांच्या बाबतीत असेल, तर अशा वेगवेगळ्या विषयांवरतीचं लिखाण या वर्तमानपत्रांमध्ये केलं गेलं आणि समाजामध्ये जागृती, राष्ट्रीयता निर्माण करण्यात, राष्ट्रप्रेम निर्माण करण्यामध्ये या वर्तमानपत्राचं योगदान हे अतिशय अमूल्य असलेलं आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर ब्राह्मण समाजानं जी काही शिकवण समाजाला दिली ती अतिशय महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला जातीयतेच्या विरोधात, स्त्रियांच्या एकंदर स्त्री हक्काच्या विरोधात आपल्याला प्रयत्न करायचेच आहे, पण ब्राह्मण समाजाची स्थापना केल्यानंतर शिकवण जी काही या ठिकाणी देण्यात आली की काही तत्व निर्धारित करण्यात आली की ज्या तत्वांचा अंगीकार ब्राह्मण समाजाचा जो काही अंगीकार करेल त्याने ती पाळली पाहिजे, याच्यासाठी म्हणून या ठिकाणी शिकवण देण्यात आली. त्यामध्ये एकेश्वरवादाचं प्रतिपादन करण्यात आलं. आता एकेश्वर म्हणजे काय? एकच ईश्वर मानणे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत, पण असं न म्हणता या ठिकाणी एकेश्वरवादाचा पुरस्कार करायचा, ज्याच्यामध्ये एकेश्वर, एकच ईश्वर म्हणजे सर्वांचा निर्मिक एकच आहे या तत्वाचा पुरस्कार करायचा. निर्माता जो काही अदृश्य शक्ती आहे तर त्या अदृश्य निर्मात्याला आपण देव मानायचं. असं एकेश्वर, सर्व लोकांचा निर्मिक एक आहे, त्यामुळे निर्मिक देव एकच, हे एकेश्वरवादाचं तत्व. पुढे अर्थहीन चालीरीतींना विरोध करायचा, म्हणजे समाजामध्ये ज्या काही चालीरीतींना काही अर्थच नाही, म्हणजे मांजर आडवं जाणं, अपशकुन मांडणं, पपईच्या झाडाचं दर्शन घेणं, अपशकुन मांडणं, कावळा ओरडणं, अपशकुन मांडणं, तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींना कुठेही धार्मिक आधार नाहीये, कुठल्याही धर्मांमध्ये ते सांगितलेलं नाही. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी अर्थहीन आहेत, त्यामुळे अशा अर्थहीन चालीरीतींना आपण थारा द्यायचा नाही, हे तत्व आपल्या ब्राह्मण समाजाने स्वीकारलेलं दिसून येते. तिसरं आहे प्रतिष्ठेचे जीवन जगावे, त्याच्यामध्ये कोणतेही नियम व चालीरीती व्यक्ती प्रतिष्ठेला बाधा करू नये. म्हणजे समाजामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाला उन्नती साधण्याचा अधिकार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आजच्या घडीला
आपल्या भारतीय राज्यघटनेला डोळ्यासमोर जर घेतला तर तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल की आपल्या भारतीय राज्यघटनेनं सुद्धा आपल्या भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्तीला उन्नती साधण्याचा अधिकार, हक्क दिलेला आहे. जसं प्राचीन कालखंडामध्ये असं नव्हतं. म्हणजे आज आपल्याला आपण किती संपत्ती कमवू शकतो, किती संपत्तीचा साठा करू शकतो, किती संपत्ती आपण खर्च करू शकतो, याला मर्यादा नाहीये. म्हणजे आज विकासाची संकल्पना जरी पैशाच्या आधारावरती गणली जात असेल तरी आज व्यक्तीला पैसा कमवण्याचा, साठा करण्याचा, खर्च करण्याचा सर्वाधिकार आहे. म्हणजे व्यक्तीच्या प्रतिष्ठेला या ठिकाणी बाधा पोहोचणार नाही असं तत्व प्रत्येक समाजानं स्वीकारलं पाहिजे. हे या ठिकाणी आपल्या ब्राह्मण समाजानं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे काय, शूद्र आहे म्हणजे त्यांना संपत्तीचा अधिकार नाही असं नाही, तर तोही मानव, त्यांनाही पैसा कमवण्याचा अधिकार आपण दिला पाहिजे. हे तत्व या ठिकाणी आपल्या या ब्राह्मण समाजानं घालून दिलेलं दिसतं. त्यानंतर चौथा आहे, ब्राह्मण समाजानं बहुपत्नीत्वाला विरोध केला. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आज जर पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह जर केला तर कायद्यानं तो गुन्हा ठरतो. तर हे तत्व तत्कालीन कालखंडामध्ये आपल्या ब्राह्मण समाजानं सुद्धा स्वीकारले आहे. जसं पुराणामध्ये 4 विवाह करायला अनुमतीच दिलेली आहे. म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये पुराणामध्ये 4 विवाहाची अनुमती तिथे धर्मानच दिलेली आहे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये मात्र तसं काही लिहिलेलं नाहीये. त्यामुळे इथे पहिली पत्नी, एखाद्या पुरुषाची जर पहिली पत्नी हयात असेल, जिवंत असेल आणि तो पुरुष जर दुसरं लग्न करत असेल तर त्याला विरोध करायचा, बहुपत्नीत्वाला विरोध करावा असं या ठिकाणी ब्राह्मण समाजाने सांगितलं. मग हे का सांगितलं तर मग याच्यामध्ये आपण सरसकट असं म्हणेल की आवडती आणि नावडती असा प्रघात येऊ शकेल. मग जी नावडती पत्नी होईल तिला मग शोषणाला बळी पडावं लागेल, तिचं शोषण होईल. म्हणून या ठिकाणी स्त्री शोषणाचा अंगीकार करत असताना स्त्रियांना मानाचा दर्जा मिळावा म्हणून बहुपत्नीत्वाला विरोध करण्यात आलेला आपल्याला दिसतो. आणि बहुपत्नीत्वाला विरोध करत असताना स्त्रियांच्या समानतेसाठी प्रयत्न या ठिकाणी करण्यात आले. पुढे जसं या ठिकाणी बहुपत्नीत्वाला विरोध करण्यात आला तसंच बाल विवाहालाही विरोध करण्यात आला. हे तत्व अतिशय महत्वाचं, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये लहान वयातच म्हणजे जन्मलेल्या मुलांची, मुलींची सुद्धा पाळण्यात लग्न लावली जात होती. आणि मग त्यांना कौमार्य प्राप्त झाल्यानंतर त्यांना त्याची जाणीव करून दिली जायची, हा तुझा पती, ही तुझी पत्नी, असं कौमार्य आल्यानंतर समजावून सांगितलं जाणार. पण त्याच्या अगोदरच तो विवाह केला जायचा. पण याचा स्त्रियांच्या मानसिकतेवर मोठा आघात झालेला आपल्याला की अतिशय लहान वयात, जसं रमाबाई रानडेंचं आपण चरित्र टीव्हीवरती सुद्धा तुम्ही बघितलं असाल की ज्यावेळी रमाबाई रानडेंचं लग्न झालं त्यावेळी त्यांचं वय वर्ष 8 आणि त्यांच्या पतीचं वर्ष होतं 32. म्हणजे किती वर्षांचा फरक आहे. आणि अशा लहान वयामध्ये रमाबाईंचं लग्न लावून देण्यात आलं होतं एका 32 वर्षाच्या पुरुषाशी, एका लहान मुलीचं लग्न. तो आपण टीव्हीवरती सुद्धा मालिका बघितलेली आहे. मग आता हे सोडून द्या 8 वर्षाचं, पण आता समजा 1 किंवा 2 वर्षाची मुलगी आहे आणि 3 किंवा 4, 5, 6 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या दोघांचा विवाह लावण्यात आला. समजा त्या 5-6 वर्षाच्या मुलाला पुढे 7व्या-8व्या वर्षी काहीतरी असाध्य रोग झाला आणि तो मुलगा मेला. मग तोपर्यंत 2 वर्षाची मुलगी 4-5 वर्षाची होईल. पण ज्यावेळी ही मुलगी 4-5 वर्षाची होईल तेव्हाच त्या मुलीला काय म्हणून हिणवलं जाईल, विधवा म्हणून हिणवलं जाईल. म्हणजे ज्या मुलीला कुटुंब म्हणजे काय, समाज म्हणजे काय, विवाह म्हणजे काय या संकल्पना जोपर्यंत जे समजत नाही अशा वयामध्ये त्या मुलीला विधवा म्हणून जीवन कंठावं लागत होतं. आणि याच्यामध्ये ब्राह्मण कुळात जर जन्म झालेला असेल तर तिचं मग केशवपन, मुंडन केलं जायचं आणि तिला विद्रूप केलं जायचं. म्हणजे अशा लहान मुलींना विधवा म्हणून संबोधणं, त्यांचं सौंदर्य विद्रूप करणं आणि नेहमीच त्यांना तुच्छतेची वागणूक देणं या गोष्टी समाज विघातक आहे, स्त्रियांच्या उन्नतीच्या दृष्टीने धोकादायक आहे. याच्यासाठी म्हणून पुढे जाऊन बालविवाहाला सुद्धा या ब्राह्मण समाजानं
विरोध केलेला दिसतो. म्हणजे जसं बहुपत्नीत्वाला विरोध केला आणि स्त्रियांच्या समानतेचा पुरस्कार केला, मग स्त्रियांच्या समानतेचा पुरस्कार केला, त्याच्याबरोबरच बालविवाहालाही विरोध करण्यात आला. आणि याच्याबरोबरच पुढे जाऊन वेदांमध्ये सांगितलेला किंवा उपनिषदांमध्ये सांगितलेल्या धार्मिक गोष्टींचा बोध घ्यावा भारतीयांनी, असं सांगण्यात आलं. ज्याच्यामध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये जे काही चांगले विचार आहेत त्या चांगल्या विचारांचा आपण अंगीकार करावा. इंग्रजी शिक्षणाला आपण महत्व द्यावं. जसं इंग्रजी शिक्षणाचं तत्व जर सांगायचं असेल तर मी परवाही तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळी भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा परिणाम जो झाला, असं जे आपण प्रकरण बघितलं की ज्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की 1835 साली ज्यावेळी आपल्या देशामध्ये पहिल्यांदा इंग्रजी शाळा सुरू झाली ती आपल्या बंगाल प्रांतामध्ये टी.बी. मेकॉले आणि विल्यम बेंटिंग यांनीच पहिली इंग्रजी शाळा भारतामध्ये सुरू केली. आणि त्या इंग्रजी शाळेला जर पहिल्यांदा कुणी पाठिंबा दिला होता असेल तर तो राजा राम मोहन रॉय यांनी दिलेला होता. त्यामुळे इथे इंग्रजी शिक्षणाला महत्व देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपल्या ब्राह्मण समाजाने किंवा आपल्या राजा राम मोहन रॉय यांनी केलेलं दिसतं. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ब्राह्मण समाजानं कलकत्ता या ठिकाणी एका वेदांत कॉलेजची स्थापना केली, ज्याच्यामध्ये वेदांचं अध्ययन आणि अध्यापन केलं जात होतं. कारण आपल्या देशामध्ये जो मूळ हिंदू धर्म आहे तो मूळ हिंदू धर्म वेदांमध्येच सांगितलेला आहे. त्यामुळे आपल्याला जर मूळ हिंदू धर्म समजावून घ्यायचा असेल, त्यातली तत्व जर स्वीकारायची असेल तर वेदांचं अध्ययन आणि अध्यापन केलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून वेदांचं अध्ययन केलं जावं यासाठी या ब्राह्मण समाजानं कलकत्ता या ठिकाणी वेदांत कॉलेजची स्थापना केलेली आपल्याला दिसते. आणि हे एवढं सगळं चांगलं काम आपल्या राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून केलं. आणि आपल्या देशामध्ये आधुनिक विचाराचा अंगीकार करणारा पहिला विचारवंत म्हणून या ठिकाणी राजा राम मोहन रॉय यांचाच उल्लेख केला जातो. त्यामुळे राजा राम मोहन रॉय यांनी सामाजिक असेल, धार्मिक असेल, स्त्रियांच्या बाबतीतलं असेल, वेदांचं अध्ययन आणि अध्यापन असेल, तर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जे काही एक चांगलं काम केलं तर त्या कामाचा गौरव म्हणून आपल्या रवींद्रनाथ टागोर यांनी राजा राम मोहन रॉय यांचा उल्लेख आधुनिक भारताचे जनक असा केलेला आहे. आणि नुसतंच आधुनिक भारताचे जनक असं नाही तर भारतीय राष्ट्रीयतेचे प्रवर्तक म्हणूनही राजा राम मोहन रॉय यांचा गौरव आपल्या रवींद्रनाथ टागोर यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एकंदर सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल तर पहिल्यांदा आपल्या राजाराम मोहन रॉय यांनी ते केलेलं दिसून येतं. आणि म्हणूनच या राजाराम मोहन रॉय यांच्या कार्याचा गौरव रवींद्रनाथ टागोर यांनी आधुनिक भारताचे जनक किंवा आपले भारतीय राष्ट्रीयतेचे प्रवर्तक म्हणून केलेला आपल्याला दिसतो. असे हे बंगाल प्रांतातलं एकंदर कार्य आहे. यानंतर याच बंगाल प्रांतामध्ये दुसरी एक चळवळ या ठिकाणी चालू झाली, ज्याला आपण तरुण बंगाली चळवळ असं म्हणतो, जी या प्रांतामध्ये सुरू झाली. बंगाल प्रांतात हेनरी डिरोजिओ यांनी सुरू केलेली आहे. तर हेनरी विवियन डेरिझिओ असं यांचं नाव आहे की ज्यांनी बंगाल प्रांतामध्ये तरुण बंगाली चळवळ सुरू केलेली आहे. ब्राह्मण समाजाच्याच माध्यमातून प्रेरणा घेऊन किंवा ब्राह्मण समाजाने जी काही तत्व स्वीकारली होती तर त्याच तत्वांचा अंगीकार करून या ठिकाणी बंगाल प्रांतातच तरुण बंगाली चळवळ या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसते. ज्याच्यामध्ये 19व्या शतकामध्ये कलकत्ता हे शहर एक नवीन विचारसरणीचं केंद्र म्हणून उदयाला आलेलं होतं, ज्याच्यामध्ये 1820 ते 1830 या कालखंडामध्ये या नवीन चळवळींचा उदय झालेला आपल्याला दिसतो. आणि या चळवळीचा प्रारंभ आपल्या हेनरी विवियन डिरोजिओ यांनी केलेला होता. तर हेनरी विवियन डिरोजिओ यांचे वडील हे पोर्तुगीज होते आणि आई भारतीय होती. म्हणजे काय म्हणतो याला आंतरधर्मीय विवाह
असं म्हणावं लागेल की आई हिंदू आहे आणि वडील पोर्तुगीज आहे, अशा दोन धर्मांच्या मध्ये विवाह झाला आणि त्यांचंच हे अपत्य म्हणजे हेनरी विवियन डेरेझ्यू, ज्यांनी कलकत्ता येथे आपल्या हिंदू कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली. उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्राध्यापक म्हणून काम करत असताना तर समाजातील अनिष्ट चालीरीतीच्या विरोधात या ठिकाणी विचार यांनी मांडला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विवेकवादाचा पुरस्कार यांनी केलेला दिसतो. म्हणजे समाजात घडणारी कोणतीही घटना ही विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटनेच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण जाणून घेणं म्हणजेच विवेकवाद. तर ती कारण मीमांसा जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक विचारसरणीचा अंगीकार या हेनरी विवियन डेरेझ्यू यांनी केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे समाजातली विवेक वृत्ती किंवा चिकित्सक वृत्ती जागृत करण्याचा, म्हणजे प्रत्येक घटनेच्या मागे कुठलं तरी कार्यकारण भाव असतो, तसं काहीतरी एक वैज्ञानिक कारण सुद्धा असतं आणि ते वैज्ञानिक कारण आपण शोधलं पाहिजे. म्हणजे चांगलं वाईट याचा अंगीकार आपण केला पाहिजे. हे तत्व या ठिकाणी तरुण बंगाली चळवळीच्या माध्यमातून हेनरी विवियन डेरेझ्यू यांनी केलेला दिसतो, ज्याच्यामध्ये समाजातील धार्मिक विचारवंतांना, सामाजिक विचारवंतांना एकत्रित करून धर्मावर, समाजावर चर्चा घडवून आणली पाहिजे. आणि या चर्चेसाठी अकॅडमिक असोसिएशनची स्थापना 1828 साली या ठिकाणी या हेनरी विवियन डेरेझ्यू यांनी स्थापन केली. आणि या अकॅडमिक असोसिएशनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना एक असं व्यासपीठ मिळवून दिलं की ज्या व्यासपीठावर धर्मांमध्ये निर्माण झालेली अवडंबर दूर सारली जावी, याच्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी या व्यासपीठाचा चांगला उपयोग झालेला आपल्याला दिसतो. की ज्या व्यासपीठावरून निसर्ग, माणुसकी किंवा देव अशा विषयांवर चर्चा घडवून आणली जायची आणि चांगल्या वाईट गोष्टींचा प्रचार आणि प्रसार या अकॅडमिक असोसिएशनच्या माध्यमातून बंगाल प्रांतामध्ये या हेनरी विवियन डेरेझ्यू यांनी केलेला आपल्याला दिसतो. पुढे जाऊन समाजातल्या अंधश्रद्धा, सामाजिक रूढी परंपरा यांना विरोध करण्यात आला आणि सामाजिक अंधश्रद्धांना काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन जोडण्याचा प्रयत्न या हेनरी विवियन डेरेझ्यूनी केलेला आपल्याला दिसतो. आणि हे सगळं करत असताना स्त्रियांचे हक्क, जाती विरहित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या हेनरी विवियन डेरेझ्यूनी केलेला दिसतो. आणि अशा एका उच्च शिक्षित विचारवंताचा 1831 मध्ये मृत्यू झाला. पण स्त्री हक्क असेल, जाती विरहित समाज निर्माण होणार असेल, समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा याला विरोध करणार असेल, देवाची मूळ संकल्पना काय आहे, समाजातील घडणाऱ्या घटनांच्या पाठीमागे कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबून आहे, तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्याचा प्रयत्न हेनरी विवियन डेरेझ्यू यांनी आपल्या या तरुण बंगाली चळवळ किंवा अकॅडमिक असोसिएशनच्या माध्यमातून बंगाल प्रांतामध्ये केलेला आपल्याला दिसतो. तर आजच्या आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीच्या अनुषंगाने आपण दोन चळवळींचा संदर्भ या ठिकाणी बघितलेला आहे. एक ब्राह्मण समाज आणि दुसरं तरुण बंगाली चळवळ. याच्यानंतरचा जो काही भाग आहे, मग आर्य समाज असेल, प्रार्थना समाज असेल, शोधक समाज असेल, तर तो आपण उद्याच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण तो बघू. तर याचे जे नोट्स आहेत तर ते उद्या तुम्हाला दिले जातील. म्हणजे उद्या पहिला टप्पा या ठिकाणी आपण संपवणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला या प्रकारचे नोट्स दिले जातील. या ठिकाणी आजचा ऑनलाईन क्लास या ठिकाणी मी थांबवतोय. इथून पुढचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या ऑनलाईन क्लासमध्ये बघू. धन्यवाद.